नमस्कार, आपण पाहत आहात सांगोला रणरागिणी न्यूज, आवाज जनतेचा। सांगोला अर्बन बँक गेली 29 वर्ष सांगोलकरांच्या सेवेमध्ये आहे। अर्बन बँका दिवसेंदिवस अडचणीत येत आहे। देश पातळीवर 2000 संख्या असणारी सध्या आकडा हा 1400 वाढलेला आहे। शासनाचा असं धोरण आहे की तो आकडा 500पर्यंत खाली आणायचा आहे। त्याचं कारण असं की काही बँकामध्ये संचालक मंडळांनी अधिकाऱ्यांनी मिळून काही घोटाळे केले, त्यामुळे अर्बन बँका अडचणीत आल्या। सांगोला अर्बन बँक ही राजकारण बरदास्त नसणारी एकमेव बँक आहे, ज्यामध्ये लोकांच्या प्रेमावर, आपल्या आशीर्वादावर आणि आमच्या प्रयत्नावर सध्या बँक चालू आहे। परंतु मग सांगितल्याप्रमाणे आर्थिक मंदीची लाट, लोकांमध्ये निरुत्साह, बाजारपेठेमध्ये असलेली तीव्र स्पर्धा, धंदे व्यवस्थित चालत नाहीत आणि लोकांमध्ये उलफीड पाडायचं म्हणतो आपण, किंवा पैसे असूनसुद्धा पैसे न भरण्याची प्रवृत्ती, त्यामुळे दिवसेंदिवस सर्व बँका अडचणीत येत आहेत। असेच अशा कारणामुळं सांगोला अर्बन बँक आपली गेल्या 2-3 वर्षापासून अडचणीमध्ये होती। रिझर्व्ह बँक काय करते की आम्हाला संधी देते की तुम्ही अडचणीतून बाहेर राहा। लोकांच्या ज्या ठेवी घेतलेल्या आहेत त्या ठेवी आम्ही लोकांना वाटतो आणि कर्ज देतो, त्या वसूल करणं आमचं काम आहे। आपणाला सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की ज्यावेळेला आम्ही लोकांच्या ठेवी देतो त्या ठेवी परत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि आमच्या सर्वांच्या उतार्यावर जवळजवळ बोजे चढले आहेत। तर त्यामुळं जरा उद्या बँक अडचणीत आली तर आम्हाला आमची प्रॉपर्टी विकून तुम्हाला ठेवी परत देण्याचा आम्हाला आदेश आहे। त्यामुळे वसुली हा आमचा महत्त्वाचा भाग आहे। दिलेलं कर्ज वेळेत आणि वेळेत वसूल करणं, वृत्तीत वसूल करणं हे आमचं काम। बरेच असं होतं की जेव्हा कर्ज थकबाकीमध्ये जातं, प्रत्येक महिन्याला हप्ता भरणं अनिवार्य असतं, परंतु 3 हप्त्यामध्ये गेलं की कर्ज NPAमध्ये जातं आणि RBI सांगते की तुम्ही कारवाई चालू करा। बरेच असं होतं एखादी नोटीस दिली की त्यानंतर लोकांना वाईट वाटतं की आम्हाला नोटीस आली, इतका मोठा माणूस आम्ही, आणि 2-3 नोटीस गेल्यानंतर 101 दाखल होतं, 100 कायदेशीर कारवाई चालू होती। कायदेशीर कारवाई सुरू झाल्यानंतर 100 दाखला मिळाली की त्यांची बँक अटॅचमेंट होते, खाती लॉक होतात, कर्जदाराच्या जामीनदाराची प्रॉपर्टी बोजा चढला जातो आणि त्याच्या तारखा पडतात। तरीसुद्धा रिझर्व्ह बँकाने आम्हाला सहकार्य खातं त्यांनासुद्धा संधी देतं, 1-2-3 तारखा देतो, तुम्ही वेळेत पैसे भरा, बोजा निलाव काढून बोजा तुमचं प्रॉपर्टी विकून तुम्ही बेघर होणे हा शासनाचा, रिझर्व्ह बँकेचा आमचा उद्देश असतो। परंतु बऱ्याच वेळा ह्या गोष्टी घडत नाहीत आणि जेव्हा अशा कारवाई आम्ही चालू करतो तेव्हा कर्जदारांनी, जामीनदार नाराज होतात आणि त्या आदेशापोटी काही जण रागाला जातात आणि अशा पोटी त्यांना मग थोडंसं आमच्या उलट कारवाई केली जाते। आता बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आम्ही कर्ज घेतलं असतं, त्यांना मंजूर असतं, हप्ते भरले असतात, तरीसुद्धा ते कोर्टामध्ये जातात। हायकोर्टामध्ये सध्या एक केस चालू आहे, आम्हाला त्या गोष्टीला सुद्धा फेस करावं लागतं आणि अशा गोष्टीतून मग थोडंसं वाद निर्माण झाल्यानंतर मग थोडंसं बँकेचे डबघायला प्रश्न येऊ शकतात। अशा कारणामुळेच आपल्या गेल्या 2 वर्षापासून होतं, पण गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या विशेषतः 24-25मध्ये संचालक मंडळांनी, कर्मचाऱ्यांनी, आमचे करदारांनी, ग्राहकांनी आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे आणि उल्लेखनीय कामगिरी कडक कारवाई, कायदेशीर कारवाई केल्यामुळे आमची वसूली चांगली झालेली आहे। रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षित होतं तेवढं झालेलं आहे आणि विक्रमी नफा, आता सांगितल्यापासून 8 कोटीचा नफा झालेला आहे। तर त्यामध्ये गेल्या वर्षी आमचा 2 कोटी तोटा होता, तो भरून आता जवळजवळ 2,24 लाखाचा यावर्षी आपला अंदाजपत्रकी नफा आहे आणि यावर्षी 10% 10% आपण लाभावर जाहीर करतोय। आमची विनंती आहे आपल्या सर्वांना, बघा शिवाजीनं सांगितल्याप्रमाणे की जेव्हा अशी एखादी बातमी होते, नाराज झालेला एखादा कर्जदार जामीनदार असतो तर त्यांनी तुमच्या आल्यानंतर त्याचा शहानिशा करावा। बरेच असं होती की आतापर्यंत ज्या 10-20 पेपरमध्ये बातम्या आल्या त्या सगळ्या आमच्या फेवर होत्या, मग त्यामध्ये आमची काही चूक नव्हती। एका दुसऱ्या केसमध्ये असं होऊ शकतं, अशा काय बातम्या आली की थकबाकी वाढलेले, बँका अडचणीत आलेले वगैरे, अशा गोष्टीसुद्धा आम्ही सण गेलो। त्या संकटातून ज्या सगळ्या अर्बन बँका जातात त्या बँकेतून सुद्धा आम्ही गेलो, पण आपल्या कृपेनं आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण त्यातून बाहेर पडलेलो आहे। भविष्यात बँक सांगोला तालुका परिसरामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक अग्रेसर बँक म्हणून आणि आर्थिक स्तर उंचवण्यासाठी कायमची प्रयत्नशील राहील। आपल्या सर्वांची साथ अपेक्षित आहे। कर्जदार आणि ठेवीदार जे कोण असतील त्या लोकांना आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला बँकेला सहकार्य करावं। आपल्या सर्वांना सुद्धा म्हणजे सांगोलकरांची बँक आहे, आपल्या सर्वांची अटॅचमेंट अतिशय महत्त्वाची आहे। आपल्या सर्वांनी येन त्यान मार्गाने बँकेची अटॅचमेंट करावी। ज्या काय अडचणी असतील त्या आम्ही इथं सदैव संचालक मंडळ तयार आहोत आपल्या सेवेसाठी। कधी आम्हाला फोन करा, काय अडचणी आली, कर्ज मिळत नसलं, काय अडचण असेल, कारवाई असू द्या किंवा शंका असू द्या की एखादी पेपरला बातमी द्यायची असेल तर आम्हाला विचारण न करा। 100% आम्ही तुमच्या शंकेचं निरसन करू। तुम्ही आमच्यासोबत राहा, आमची तुमच्या सेवेसाठी सदैव बँक सांगोलकरसाठी सदैव तयार आहे। ओके।